नाही. जिथं आपण गेल्यावर आनंद होत नाही, कपाळावर आठ्या पडतात, त्याला म्हणायचं तुझं तुला लकला बाई गड्या, शेवटी तुझं खायला 4-2 जण कोणी येणार, तुझं आपलं सोबत घेऊन झालं तर चालतंय. सांगतो तू सांगे कुंभाची लवलव. ही माणसं चांगली आहेत हे सांगायला वेगळ्या कुठल्या भविष्य व्यक्तीची काय गरज आहे, आणि वेगळं कुणी सांगायची काय गरज आहे. हे तुम्ही जे इथं गोळा झालाय ना, इथं चौफेर माणसं जी बसलेली आहेत ना, ही माणसं त्यांच्या नंतर त्यांच्यासाठी येत आहेत. ही त्यांची काय आहे, एकदा टाळ्या वाजून अभिवादन करू आपण त्यांना. अभिवादन केलं पाहिजे असं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासह त्यांची जी काही पुतणी असतील, त्यांची जी काही 2 मुलं आहेत, या सगळ्यांचा अगदी पिलांसारखा चिमणी सोची मंदेचा राजेव्हा पिलाच्या घालते, माझ्या डोळ्यात पाणी याद आईची होईते. वाढू का नको म्हणणाऱ्या बाईनं वाढायचंच नाही. बरोबर आहे, वाढू का नको असं जिला वाटतंय तिनं वाढायचं नाही, तिनं सोबत बांधून न्यायचं. बरोबर आहे, बाई असो किंवा माणूस असो, हा अपवाद आहे. म्हणून मी सांगितलं मी आहे जरा कडवट माणूस. नालायुष्य गेलं काहींच पोरण्यामध्ये आणि चोरण्यामध्ये. मी काय साहेब कुठं बोलतोय काय, पोरण्यामध्ये जरी आयुष्य गेलं, अहो दारामध्ये 4 माणसं जेवावीत एवढं त्या अंगणाचं भाग्य असू नये. एवढी पापिष्ट अंगण घर सुद्धा येतात की ज्या दारामध्ये लोक 4 कधी वर्षात जीव घातले नाही करायला. दानत असली पाहिजे. ज्यानं गावाचं देवाचं गोवाचं खाल्लं त्याच्या घराचे धुळदान होते. 2ऱ्या-3ऱ्या पिढीत नाही गाथ्याच्या. घ्यायला लोक सगळे उत्सुक आहेत, सध्या घ्यायला सगळे उत्सुक आहेत, पण देणारी माणसं कमी आहेत. म्हणून शास्त्रकारांना सांगावं लागलं दाता भवती वानवा. आता देणाऱ्यांची म्हणजे माणसाकडं नाही असं नाही बरं का, मी जरा कडवट माणूस आहे, कडवट माणूस आहे. देणाऱ्यांची घेणाऱ्यांची कमतरता नाही, पण देणाऱ्यांची नक्कीच कमतरता आहे. कशामुळं, घरामध्ये नाही म्हणून नाही, घरामध्ये पुष्कळ आहे, भरपूर आहे, पण द्यायची जी दानत आहे ना ती कुठल्याही हातामध्ये असत नाही. महाराज कुठल्याही हातामध्ये असत नाही, त्याला दानतच लागते. वाढू का नको म्हणणाऱ्या बाईनं वाढायचंच नाही. बरोबर आहे, वाढू का नको असं जिला वाटतंय तिनं वाढायचं नाही, तिनं सोबत बांधून न्यायचं. बरोबर आहे, बाई असो किंवा माणूस असो, हा अपवाद आहे. म्हणून मी सांगितलं मी आहे जरा कडवट माणूस. नानासाहेबांनी मला इथं सांगितलंय, सांगू का तुम्हाला, ज्या माणसाकडे जी गोष्ट आहे ती गोष्ट त्याला देता आली पाहिजे. बरं, ज्यांनी दिली नाही त्यांनी सोबत नेली नाही. बरोबर आहे, ज्यानं दिली नाही त्यानं सोबत नेलेली नाही, आणि ज्यानं दिली त्यानं जे सोबत नेलं ते याला नेता आलं नाही. कळालं का तुम्हाला? त्याच्यामुळे देण्याची आपल्या हातामध्ये दानत पाहिजे, नाहीतर पुढचं वाक्य लकवा भरतो माणसाला. देण्याची जर दानत नसेल तर पुढे जाऊन त्या माणसाला काय भरतो, लकवा भरतो. म्हणून द्यायची दानत पाहिजे आपल्याकडं. आता माझी 100 वाक्य तुम्हाला अशी ऐकावी लागतील. बरोबर 12:30ला पुष्पवृष्टी करायचं ठरलंय. किती? 12:30 पर्यंत चालवायचं. जरी उशीर झाला असला तरी संपवायचं मात्र 12:30ला. आणि मग पुष्पवृष्टी करत असताना ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनातून एक जरी वाक्याकडे तुम्ही घेऊन गेला ना, आता मी रोज फिरतोय, तुम्हाला सांगतो, रोज फिरतोय, रोज. बस सांगू का तुम्हाला, ज्याच्याकडे दातृत्व आहे ती गोष्ट पाठीमागायचं अजून जगाच्या. ज्याच्याकडे दातृत्व आहे ती लोक जगाच्या अजून जगामध्ये कीर्तीच्या रूपानं पाठीमागं नानासाहेब शिल्लक आहेत बरं का, अजून शिल्लक आहे. ज्या माणसांनी दान केलं लोकांना, ज्या माणसांनी लोकांना काही द्यायचा प्रयत्न केला, ती माणसं अजूनही जगात कीर्तीच्या रूपानं शिल्लक आहेत. आणि 80 एकर गोळा केलं आणि शेजाऱ्याची मान मुरगाळली, त्याच्या मातीला लोक जात नाहीत. विठाला म्हणून लोकांना देण्याची
देण्याची काही आपली प्रवृत्ती असली पाहिजे. कोरण्यामध्ये आयुष्य गेलं काहींचं, कोरण्यामध्ये आणि चोरण्यामध्ये. मी काय साहेब खोटं बोलतोय काय? कोरण्यामध्ये जरी आयुष्य गेलं, अहो दारामध्ये 4 माणसं जेवावीत एवढं त्या अंगणाचं भाग्य असू नये. एवढी पापिष्ट अंगण घर सुद्धा येतात की ज्या दारामध्ये लोक 4 कधी वर्षात जीव घातले नाहीत. मग त्या घरात लक्ष्मी तर कशी टिकल? घरात मस आहे हो, पण अवदसा पण घरात आहे, ती जीव देत नाही. जेवलं तर माझं वाक्य नीट ऐका. आता एक तर ती जीव देत नाही, आणि जेवलं तर माझं नीट वाक्य ऐका. गुरु, अन्न जर प्रारब्धात नसेल, नानासाहेब वाक्य लिहून घ्या, अन्न जर प्रारब्धात नसेल एखाद्याच्या, तर पोटात गेलेलं सुद्धा उलटीच्या रूपानं माघारी येतं. कळतं का तुम्हाला? उलटीच्या रूपानं माघारी येतं. ते प्रारब्धात नाही चाल्या तुझ्या. कधी लोकाला घालायचा विचार केलाय का तू? कधी दान केलंय का? दिलंय का दान कधी? आणि जो दान देतो ना, ज्याला वाटतंय आपली पुढे जाऊन आपली बायका, लेकरं, नातवंड, पतवंड चांगली पोट भरून खावीत, त्याने आपल्या घरातून दान धर्म करा जरा. मग अन्नदान करा, धनदान करा, काय करायचं ते करा, पण दान करा. जो दान करत नाही ना, त्याची लेकरं बाळ पुन्हा घशाचा कॅन्सर होतो. त्याला घशाचा कॅन्सर नाही झाला, त्याला खाऊ देत नाही. का खाऊ देत नाही? त्या अवलादीनं कधी अंगणाची लेकरं जीव घातली नाही, ती कधी माणसं जीव घातली नाही, ती कधी सवासने सांगितलं नाही त्या. म्हणून दान ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे बघा. मी ठरवून येणारा गडी नाही बरं का. मोहन महाराजांना ठाऊक आहे, मी ठरवून येतो का कधी? कधी कीर्तनाला ठरवून येत नाही मी आज हे बोलायचं ना हा अभंग घ्यायचा. काहीच ठरवायचं नसतं, जे इथं आहे तिथंच तेच बोलायचं असतं. सांगू का तुम्हाला? ज्याच्या हातामध्ये दानत नाही त्याला शेवटी त्याला तर मिळतच नाही. पुढच्यांची बी वानवा होते बरं का. सगळी पोराला घशाचा कॅन्सर होतो एकाला, दुसऱ्या पोराला ढंडाळ्या होता. ढंडाळ्या म्हणजे आत टाकलं की मागणं निघतंय सरळ, बाकी काही नाही. म्हणून आपली लेकरं बाळ सुना नातवंडांनी नीट राहावं असं जर वाटत असेल तर 4-2 दिवसातनं, महिन्याभरातनं, 8-15 दिवसातनं आपल्या घरामध्ये 4 बाहेरची लेकरं, बाहेरची माणसं काय झाली पाहिजेत. जेवले निमित्त काही असू दे हो. परमेश्वर महाराज तुम्ही काय मला आज बघताय की पहिल्यापासून फार बोलतोय म्हणून तर तुम्हाला सांगतो. आता 20 वर्ष झालं बोलो ऐसे बोले, खरं तेच बोलायचं हो, खरं ते बोलायचं. सांगू का तुम्हाला? ज्याच्याकडे दानाची प्रवृत्ती आहे त्याच्या घरामध्ये, त्याच्या उंबऱ्यामध्ये देव एवढं भरून ठेवतो. त्याचं भरपूर उदाहरण आहे. पण जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या घरात काहीच ठेवलं नाही, लोकांना वाटून टाकलं. आज जगद्गुरु तुकोबरायांच्या पिढ्या तुपात हात आहेत. तुपात तुकोबरायांच्या वंशजांच्या आहेत की नाही बोला? कारण दानात कुणाची आहे ती? तुकोबरायांची. नाथरायांच्याकडं पोथीला लोक यायची, नाथराया वंजळीनच साखर द्यायची. कळतंय का तुम्हाला? पोथी ऐकायला येणाऱ्याला इथं पोथी झाल्यावर प्रसाद वाटणाराचा हात असाच व्हायला का? त्याला धोत्राच्या सोग्यात बांधून घरी न्यायचंय. नी घरी हाताई नातू जाताय रामकृष्ण हरी करायला. दानत असली पाहिजे. ज्यानं गावाचं, देवाचं, गोवाचं खाल्लं त्याच्या घराचे धुळदान होते. दुसऱ्या तिसऱ्या पिढीत नाही का, त्याच्याच पिढीत होते. त्याला अर्धांगवायू होतो, नाहीतर त्याचा कोटा फुटतो. वर्ण टाकलं की बाहेर निघते. म्हणून गावाचं, गोवाचं, देवाचं चालत नाही खाऊ. दान धर्म केला पाहिजे. या एका वाक्यावरती मला बोलायचंय. ज्याला पुन्हा एकदा वाक्य सांगतो, आपली मुलं चांगली राहावीत, पोट भरल्या पोटानं राहावीत, आपल्या मुली चांगल्या राहाव्यात, आपले नातवंड चांगले राहावीत, आपल्या पुढच्या पिढ्या चांगल्या राहाव्यात असं ज्याला वाटतंय त्यानं आज आपल्या घरामध्ये जी दानात आहे ती करत राहा. गहू असो, ज्वारी असो, तांदूळ असो, आपल्या दारात 4-8 दिवसातनं, महिन्याभरातनं 4-2 लेकरं, 4-2 माणसं, 4-2 आया-बाया, पोरी 4-2 जीव घाला. तुमच्या पोराला घशाचा कॅन्सर होत नाही, पोटाचा काही आजार होत नाही, ते मस्त खाऊन टुमटुमी फिरतं बघा. ते त्याचं कारण काय असतं? त्याचं कारण फक्त त्याच्याकडे काय आहे? दानत आहे. तुम्ही म्हणसाल हा न्याय कुठला काढला तुम्ही? तर हा न्याय आमचा नाही, हा न्याय वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा, साधू संतांचा न्याय आहे. या साधू संतांनी सांगितलं, दाता तोची एक जाना जगी, किंवा दाता भवती वानवा थाप टाकत राहायचं. दान देणारा असल्यानं तर त्याला पुढे मोहन महाराज काही काय होत नाही, कमी पडत नाही. म्हणून या हातामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं दान करा, दान करत राहा. आणि दान करताना ऐका, अन्नदान करताना पात्रता अपात्रता, चांगली चांगली माणसं बघतो मी, चांगली
ज्याच्या घरामध्ये 40 पोत्याची चळत आहे, त्या सुद्धा अवलादीच्या घरी वर्षात कोण जेवायला गेलेलं नसतं, गेलेलं नसतंय. मग त्याला खालनं घुशी लागतात, आतनं भुंगे लागतात, धान्य फेकून द्यावं लागतं. होतं काय नाही, देण्याची प्रवृत्ती नाही. हा भाग आहे. याच्यातनं बोध एक घ्यायचा की आपल्याला द्यायचं आहे. कारण आपण द्यायला का शिकायचंय? कारण आपल्याला हे कुणीतरी काय केलेलं आहे, दिलंयच ना. आपल्याला हे काय झालंय बोला की, आपण मिळालंय म्हणाय की परमेश्वर महाराज तुम्ही हे मिळालंय ना, मिळालंय की नाही बोला. हे जे मिळालंय हे कुणीतरी दिलंय म्हणून मिळालंय ना. दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान, मुख बोलाया वचन, हे जे माळी यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. खरं तर तुम्हाला सांगू का, जाणं ही गोष्ट सगळ्या जीवांच्या दृष्टीनं चांगलीच आहे, व्यवहाराच्या दृष्टीने चांगली नाही. व्यवहाराच्या दृष्टीने वाईट आहे, वाटतंय वाईट आपल्याला, पण जाणं हे त्या त्या जीवाच्या दृष्टीने चांगलं आहे. आपण जो लवकर जातो ना, त्याला फार पुढची दुखणी सहन करण्याची सोचण्याची आवश्यकता नाही. कारण शेवटी सगळे जण जाणार आहे. या जगामध्ये मायकलाल कुणी राहण्यासाठी आलेला नाही. येणारे सगळेच जाणार आहेत, प्रत्येक जण जाणार आहे. ते आता फिरणारी माणसं म्हणत असतात बघा, येताना घेऊन आलास काय, हे जाताना घेऊन जाणार काय, नको अभिमान धरू भल्या मानसा. हा जाणार आहे, शेवटी देह जाईल जाईल याशी काळवा खाईल. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, तरी सुद्धा काय काय केलंय भल्या माणसा. देवाला सार कळतय र. ए पाप करुणी पापी मन हे, पाप करुणी पापी मन हे, सैरा वैरा पळतय र, पळतय र, पळतय र. नीट ऐका बर का, काय काय कुठ कुठ कधी कसं कोरलंय, देवाला सार कळतय र. तो बघत बसलाय ना, खुरप्यानं कोरलं, ट्रॅक्टर लावला का नांगूर लावला, ज्यानं नांगूर लावला त्याला नांगर लागतो पुन्हा. कळतंय का तुम्हाला? म्हणून दुसऱ्याच्या वावराला त्या बांधाला नांगर लावून चालत नाही. आपलं रानच्या रान पडाक पडतंय, पण बांधाला टोकरत बसतंय. म्हाताऱ्याची समाधी सुद्धा तिथं होत नाही हो. समाधी पुरतं तर टोकरून जावं माणसानं जाता जाता. कळतंय का तुम्हाला? ती मेल्यावर त्याच्या उतार्यावर त्याचं नाव राहत नाही. माझ्याकडे बघताय काय तुम्ही? खोटं बोलतोय काय मी? त्या उतार्यावर त्याचं नाव राहत नाही. अरे लय गेले असे, आजा मेला, पणजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नांदू पडतू, तोही तैसा झाला. जाणारे सगळेच आहेत, मरणार आहेत, परंतु आपली काही कीर्ती पाठीमागे उरावी. खरंच समजेल दिगंबर माळी यांच्याकडून आपल्याला बघायला आणि अनुभवायला मिळते. मला ही मुलं परिचित आहेत त्यांची. नानासाहेबांचा आमचा सातत्याने यांच्याशी काय आहे संपर्क आहे. आणि मग संपर्क ज्यांच्याशी असतो, हे बघा, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. आपल्या दारामध्ये लावलेलं रोपट जर चांगलं आलेलं आहे तर त्याचा अर्थ तिथले माती आणि ती जमीन कशी चांगली असा त्याचा अर्थ असतो. ही गोष्ट आहे. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. ही माणसं चांगली आहेत हे सांगायला वेगळ्या कुठल्या भविष्यवेत्याची काय गरज आहे, आणि वेगळं कुणी सांगायची काय गरज आहे? हे तुम्ही जे इथं गोळा झालाय ना, इथं चौफेर माणसं जी बसलेली आहेत ना, ही माणसं त्यांच्या नंतर त्यांच्यासाठी येत आहेत. ही त्यांची काय आहे, एकदा टाळ्या वाजून अभिवादन करू आपण त्यांना. अभिवादन केलं पाहिजे असं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासह त्यांची जी काही पुतणी असतील, त्यांची जी काही 2 मुलं आहेत, या सगळ्यांचा अगदी पिलांसारखा चिमणी सोची मंदे चारा जेव्हा पिलाच्या घालते, माझ्या डोळ्यात पाणी याद आईची होते. चिमणी चोची मंदे पाला जेव्हा पिलाच्या घालते. लेकराच्या तोंडामध्ये 4 घास जावेत ही आईची जशी भावना आहे ना, तसं जग समाधानी आणि सुखी राहावा ही संतांची भावना आहे. आणि या भावनेपोटी संतांनी जगावरती उपकार केला. आपलं काही बघितलंच नाही बरं का.
साधू संत आपलं काही बघत नाहीत. साधू काय सांगू संतांच्याकडे दातृत्व खूप आहे. ते देत असतात. काय द्यावे ते देत राहतात, देत असतात. संतांनी त्यांचं काम केलं. मी बोलत होतो की संतांचे या जगावरती अगणित उपकार आहेत. काय सांगू आता, संतांचे उपकार शब्दात मांडता येत नाहीत, सांगता येत नाहीत. ते मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी, अखंड ते जागत ठेवतात. संत त्यांचं काम करत असतात. संतांनी त्यांचीच कामं केली, त्यांची कामं केली. याचा अर्थ संत ज्या कामासाठी आले तीच कामं संतांनी केली, करत असतात, करत राहतील सुद्धा अजूनही भविष्यात. आजही संत असतात बरं का जगामध्ये. संत जगात असल्याशिवाय जग चालतच नाही. या जगामध्ये साधू संतांची गरज आहे. तुमच्या आमच्या सारख्यांची पण गरज आहे. बांधर टोकरणाऱ्यांची पण गरज आहे. कृपण माणसाची गरज आहे. बरोबर आहे की नाही? सगळ्यांची गरज आहे जगामध्ये. एकानं विचारलं हे खाणाऱ्यांचं काय करायचं, मग तुम्ही कोंबड्याचं बोकडाचं काय करायचं ते सांगा. बरोबर आहे. खाणाऱ्यांचं काय करायचं म्हणलं, तू जगाची काळजी वाहण्याची आवश्यकता नाही. जगाची काळजी व्हायला देव आहे, समर्थ आहे, त्यानं ते निर्माण केलंय, त्याचं ते ठरवेल ना काय करायचं. उगाच डोक्यावरती आपल्या जगाचं ओझं घ्यायची गरज नाही. त्याचं कसं होईल, त्याचं कसं का पेटणार, तुझं स्वतःच आपलं कसं होईल हा विचार करत नाही. लोक केला पाहिजे. हा अभंग जगद्गुरु तुकारामांचा आपण समोर घेतलाय. अभंग आहे 4 चरणाचा. महाराजांनी सांगितलं, आपुलिया हिता जो जागता असे तयाची माता पिता धन्य, ज्यानं त्यानं आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आपलं काम आपण करून घ्यावं, आपली सोडवणूक आपण करून घ्यावी. दुसरा कोणी आपली सोडवणूक करायला येणार नाही. दुसरे आपल्याला गुंतवायला येतात बघा, गुंतवायला शेवटी ताटीवर गुंतवायला येतात, शेवटी बांधायला येतात सगळे. सोडवण का आता लग्नात तर काय असतंय हो, लग्नात सुद्धा काय, संसारात गुंतवायला तर लोक वळवतील की सगळे. बरोबर आहे की नाही? संसार मानलं तर चांगलाय, मानलं तर वाईटही आहे. साधू संतांनी सांगितलेला संसार. आता हे म्हणतील दुःख बांधवडे आहे संसार, सुखाचा विचार नाही कोटी. बरोबर आहे की नाही? संसार असा आहे जो दुःखमूळ आहे, दुःख बांधवडी आहे, दुःखामध्येच असतो आणि दुःखामध्ये लोटतो माणसाला. विठाला 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 संसारामध्ये असलेल्या मंडळींनी आपल्या आपल्या हिताचा विचार करा. आपल्या हिता जो असे जागता तयाचिया माता तयाचिया पिता धन्य, त्याची आई धन्य आणि त्याचे वडील धन्य. या जगामध्ये आई वडिलांपेक्षा मोठं कोण आहे? या जगामध्ये आई वडिलांपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. पुंडलिकानं सांगून टाकलं. पुंडलिकाच्या भावार्था पांडुरंग परमात्मा आले आणि पांडुरंग परमात्मा आले त्यावेळेस पुंडलिक राय आई वडिलांची काय करतायत? सेवा करतायत. आई वडिलांची सेवा करतायत. आणि त्यावेळेस पांडुरंग आले. पांडुरंग जरी आले तरी पुंडलिक राय म्हणले थोडस तुम्ही काय करा, थांबा म्हणे, माझ्याकडे टाइम नाही. का? कारण आई हीच तिथं माझ्यासाठी काय आहे, देव आहे. वडील हेच मातृदेवो भव ही आपली संस्कृती पण आहे ना. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, गुरुदेवो भव. 5 प्रकारच्या आमच्या संस्कृती आहेत. त्याच्यामध्ये अगत्य जर कुणाला असेल तर आई ही आमची देवता आहे. आणि आज घराघरामध्ये आई अडचणीत आहे. का? तिचं सासू म्हणून पोस्टिंग झालं. सासू म्हणून तिचं पोस्टिंग झालं त्यावेळेपासून ती अडचणीत आली बघा. आई जर घरातली अडचणीत आली असेल तर सासू झाल्यानंतरच अडचणीत आली. ती आई असताना कधी अडचणीत आलेली
नाही, येणार सुद्धा नाही. कारण आई ही परोपकारी आहे. साधू संत जशी परोपकारी आहेत तशी आई ही परोपकारी आपल्या घरापुरती. पण ज्यावेळेस ती आई पदावरून सासू पदावरती गेली त्यावेळेस त्या घरामध्ये सून नावाचं जे कॅरेक्टर आलेलं असतं ते तिला ऐकवत बसतं. सगळ्या सुना त्यात नाहीत बरं का, आणि यातल्या तर बिलकुल नाही. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा माणसाने. यातल्या तर बिलकुल नाही. जर या सुना तशा असत्या तर कीर्तनात येऊन बसल्या असत्या का? आणि बरं कीर्तन ऐकून गेल्यानंतर जर सासूला चहा देत नसतील तर कीर्तन रस्ता चुकला बरं बाई तुमचा. रस्ता चुकला तुमचा. सासूला आई माना. सासूला आई माना. सासूला आई माना. बाईचं कसं आहे तुम्हाला सांगतो. नवीन लग्न झालेल्या पोरींचं तिकडं भाऊजाईला गेल्यानंतर घरी सांगायचं माझ्या आई बाबाची काळजी कर बर का, आणि इकडं आल्यावर नरडी दाबायची. ही पण कुणाला आई बाबाच असतील की, बरोबर आहे. सारी गोष्ट आहे ना. म्हणजे आपण तिकडं जसं वागतो तसं इकडं वागत नाही. आपलंही ऐकायला वाचायला मिळते. सांगतो तुम्हाला, माणसं जसं कुणीतर सांगितलं, माझ्या बोलण्याकडे जरा ध्यान द्या. कुणीतर असं सांगितलं विठाल विठाल चर्चा चालू आहे. नवरदेव बायकोला म्हणतात का ग बाई माझी बहीण घरी आलेली तुला कशी काय खपत नाही. ती म्हणजे खपत नाही कोण म्हणलं. तुमची बहीण घरात आलेली खपत नाही असं कोण म्हणलं. म्हणली तिथं यायचं म्हणून फोन केला की तुझ्या कपाळावर आट्या पडलेल्या असतात म्हणलं. मालक म्हणायला लागला की माझी बहीण यायचं म्हटलं की तुझ्या कपाळावर काय होतात, आट्या पडतात. आमच्यासारखं बघ ना जरा. तुझी बहीण आल्यावर आमच्या कपाळावर कधी आट्या पडतात का? तुझी बहीण आल्यावर आमच्या कपाळावर कधी आट्या पडत नाही. पण आमच्या आल्यावर काय बरं. भाऊजाई घरामध्ये आणि ननंदेचा फोन आलाय मी यायला लागली म्हणून. ती वर पांगीच म्हणत असते बरं का, या ताईसाहेब या बाईसाहेब या. आत तो खरं खरं वाटतंय का तसं? ती यावी असं वाटतंय का? तिचं आपण स्वागत करावं असं वाटतंय का? जिला वाटतंय तिला दंड होत आहे मला असं बहुतेकांना वाटत नाही. हे सगळे अनुभवाच आहे. अनुभवी आले अंगा ते या जगात येत असे अनुभवाचे रस देव अर्थ होता. आपल्या घरी येणारा जो पाहुणा आहे ते एका कवीनं बारामतीच्या असं लिहिलं की सासरच्या काय माहेरच्या माणसांचा सुनेला फार पुळका असतो. माहेरच्या माणसांचा सुनेला फार पुळका असतो आणि सासरच्या लोकांसाठी तिचा चेहरा जळका असतो. कवीनं लिहिलंय बरं काय. म्हणजे माहेरच्या माणसांचा तिला फार पुळका असतो असं सांगतात. माहेरनं कुत्र जरी आला तर तुम्ही जुन्या माणसांनी सांगितलं आम्हाला काय माहिती, आम्ही तुमचं ऐकून बोलायला लागलो. माहेरचं कुत्र जरी आलं तरी बाईला वाटतं आमच्या गावाकडचं आहे बरं का कुत्र वाटतं बरं काय असं सांगतात. काही गरज नाही ते आपल्याला कुत्र्याकडे बघायची. महाराजांनी सांगितलं आपण आपलं हित बघावं. आपुलिया हिता जो असे जाणता. हित शब्दाचा अर्थ आपण आपलं चांगलं करून घेण्याच्या दृष्टीने केलेला जो प्रयत्न आहे त्याला काय म्हणतात, हित म्हणतात. आपणच आपलं चांगलं करून घ्यायचंय. कारण या जगामध्ये जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचं कर्म त्यालाच आहे दुसऱ्याला नाही. म्हणून आपण आपलं कर्म व्यवस्थित पद्धतीनं करायचं. नियमाची जी मर्यादा आहे ना ती प्रत्येकानं पाळलीच पाहिजे. महाराजांनी सांगितलं हा वारकरी संप्रदाय महाराज उदात्त आहे, मोठा एवढा उदात्त आहे वारकरी संप्रदाय की वारकरी संप्रदायामध्ये जात धर्म पंथ पक्ष हिंग कुठल्याही प्रकारचा भेद मान्य केला जात नाही. सकळाशी येथे आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे. ते नाथांच्या हरिपाठातलं एक प्रमाण आहे तेवढं मला म्हणायचंय. भजन करा विठाला माझ्याकडे ध्यान द्या जरा. म्हणून मालकीने आपल्याच मालकाला साडी आणा म्हणणं काही गैर आहे का? एक मालकीन म्हणली मालकाला साडी जाऊन घेऊ द्या. तेवढं सारखं मलाच कसं काय मागते. ती गेली शेजारीच्या दारात. असं कधी होत शेजारीच्या दारात गेली म्हणली मालक साडी आणा. पळतच गेलो साड्या. कळते का तुम्हाला?
आपल्याच मालकीने आपल्याच मालकाला साडे आणा म्हणणं गैर आहे का? नाही. पण दुसऱ्याच्याला आणा म्हणणं गैर आहे ना? काय संबंध आहे दुसऱ्याचा? ती म्हणून माझी मागून मागून मरायला लागली, तुला कुठं आणायला? हा, बरोबर आहे की नाही? तर आपण आपल्याला मागणं याचा अर्थ मी फक्त तू देव इसे करी. आपण आपल्या देवाला मागू शकतो आणि देवही आपल्याकडे मागू. साधू संत देवाच्या पुढे गेले. एकतर जगद्गुरु तुकोबरायांनी आदी करून सर्व संतांनी आपल्यासाठी काही मागितलंच नाही, मागत नाही. साधू संत मागत नसतात. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो, आमच्या बाप दाद्यांनी सांगून ठेवलंय, भिक्षापात्र अवलंबने जरूर जिनीला जिरवाने. मागू नका कधी कोणाला काही. आणि ज्याच्याकडे मी माझं एक पुढचं वाक्य सांगतो तुम्हाला, कोणाला काही मागू नका, नवलाची गोष्ट नाही. आता काही अशा अवलादी येतात म्हणजे राहायला त्यांना बंगले, पण झोपडीतली माणसं चांगली बरं का त्यांच्या. राहायला ते बंगल्यात राहतात पण ते दलिंदर आहेत बंगल्यात. कसं काय? कारण कुणीतरी गेलं की कपाळावर जर आट्या पडत असतील तर ते दारिद्र्याचं लक्षण आहे. अहो, चांगल्या चांगल्या घरामध्ये चांगली लोक येणं हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगली लोक घरामध्ये येणं हे चांगुलपणाचं लक्षण आहे. बरं, घरात माणसं येतील नाही तर काय गाढवं येतील काय? अरे एकमेक ज्या घरामध्ये आपलं आदरानं स्वागत होत नाही, गुरु त्या घरामध्ये नाही गेलं तरी चालतं बरं का. आणि चुकून त्या घरात जाण्याचा प्रसंग आला तर येताना स्नान करून या का? सुतक सुतक्याच घर आहे ना ते. म्हणून मी सांगत असतो, पंढरपूरात आमचे फार जवळचे पाहुणे. मी 2015ला पंढरपुरात गेलो होतो. माझ्यापासून अगदी जवळ राहतात. पण 10 वर्षात मी 3 वेळा त्यांच्याकडे गेलो. एवढे आमचे त्यांचे चांगले संबंध आहेत. कळतंय का तुम्हाला? 10 वर्षात मी किती वेळा गेलो? 3 वेळा. प्रसंगानं गेलो, ते उग गेलो. नाईला धितवर करायचं, पर्याय नसतो काय करायचं. म्हणजे एवढे संबंध ज्याच्याशी आपले चांगले नाहीत तिकडे बघू सुद्धा नाही जाऊ. नका जाऊ तया गावा. तुकोबारांनी सांगितलंय, नका जाऊ तया गावा. त्याच्या गावाला जाऊ नका, त्याच्या शिवेला सुद्धा जाऊ नका. ते त्याला जसा आहे तसा तो नियम आपल्यालाही लागू आहे. उग कोणाच्या घरी जायचं नाही. अरे जिथं स्वागतच होत नाही, जिथं आपण गेल्याला आनंद होत नाही, कपाळावर आठ्या पडतात, त्याला म्हणायचं तुझं तुला लकला बाई गड्या. शेवटी तुझं खायला 4-2 जण कोणी येणार, तुझं आपलं सोबत घेऊन झालं तर चालतंय. सांगतो तुम्हाला, आता हे भजन कीर्तन चालू आहे. भजन कीर्तन चालू असताना स्वयंपाक चालू आहे, बरोबर आहे. तरी काय काय म्हणतात आम्ही खात नसतो, चांगली खाऊ. 5 माणसं एका घरात गेली, 5 माणसं. आणि चौघांना चहा सगळ्यांना आणला, पण सगळ्यांना चहा आणला. एक जण म्हणा मी घेत नसतो चहा. बस तसा घेऊन काय काय तालातच असते बरं, घ्यावं ना काय फरक पडतो. नाही मी चहा घेत नसतो, कॉफी घेत नसतो. मग काय घेतो काय? दारू घेतो का तू? चहा घेत नाही. काय तालच असतो एका एकाचा. जिथं जे उपलब्ध आहे ते घ्यायचं, मोकळं व्हायचं. उगा आपण कोणतरी वेगळे आहोत हे दाखवायची काही गरज नाही. अरे या साधू संतांनी एवढं मोठं गळा, आम्ही कुणीतरी वेगळे आहोत हे दाखवलं. एक डोंग्यांचा बाजार आहे समाजामध्ये, डोंग्यांचा. काल आम्ही एका कार्यक्रमाला गेलो, कधी जातच नसतो. काल गेलो एका म्हणजे मिरवणुकीच्या कार्यक्रमाला गेलो. एका आम्ही जात नसतो, आम्ही फारसं मिरवणुकांनी नाचतो. ते म्हणायला लागले तुम्हाला काय म्हणजे तुम्ही कार्यक्रम काय मनाजोगा केला नाही. म्हणलं तुम्ही सांगल तसं नाचायला आम्ही काय तमासगीर होय म्हणलं. हा, असलं बोलून आलो का त्याची केस चळी कानातली तुमच्या. तुम्ही सांगायचं आम्ही नाचायचं, आम्ही काय तमासगीर आहे. ते गप्पच बसलं. एवढंच देऊन तेवढंच देऊन. म्हणलं देऊच नको, माझं मी भागवतो तिकडचं, कारण माझं बी अण्णा भोसले. म्हणलं तू समजायला लागला. असं बोलल्यावर गपचिप दिलं की तमीच बिमीज आहे का नाही? काय माणसाला उंची बघावी, कोण आहे काय बोलतोय. आपण बोलतोय त्याची लेवल तर आपल्याला माहिती. मोजपट्टी ते बेडकानं विचार केला, आता बैलासारखं फुगायचं. आता बेडक किती जरी फुगली तरी बैल होते का? बिडू बिडू ते फुगाय गेलं, फुटलं ते जागे गेलं ते. म्हणून आपली अवकात काय, आपली पद्धत मीटरपट्टी बघून माणसानं वावरलं पाहिजे. साधू संतांच्या विचाराची उंची कधी मिळालाय का सांगतो यार. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे. बोलणं सोपं आहे. येतं उभा राहून मी बोलायला सगळं सोपं आहे. काय 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 अवघड आहे का? अवघड एकच आहे की जे बोलतोय तसं वागावं लागतं, एवढंच एक आहे. ते तसं म्हणता येईल. मग आपण जसं बोलतो तसं वागायला, आम्ही वागतो म्हणून बोलतो. कळतंय का तुम्हाला? जे बोलत नाही ते वागत नाही, जे वागत नाही ते भलतच बोलत राहतात दुसरं. सोंगाड्यांचं जग आहे सध्या. सोंगाडे लय वाढले, पण सोंगाड्यांना आयुष्य नसते. कळलंय का तुम्हाला? एक सोंगाड महाराष्ट्रात गाजून गेलं मध्यंतरी. सोपं काम आहे का सोंगाडे? कळतंय का तुम्हाला? सोंग वाढवायचं नसतं, सोंग चालत नसतंय. परमार्थ हा सोंगाचा विषय नाही. तुकोबारांनी सांगितलंय सोंगे डोंगे काही देव जोडे ऐसे नाही. ते रावणाला एकदा
प्रभू रामचंद्रांची रावणानं कुणाला उचललं? सीतेला उचललं. सीतेला उचललं, घेऊन गेले ते. सगळे जिकडं तिकडे गेले. पुन्हा प्रभू रामचंद्रांनी सीतेला हनुमंतांच्या करवी, वानरांच्या करवी सोडून आणलं. आणि मग एकदा एकांतामध्ये रावणाच्या बायकोचं नाव काय आहे? मंदोदरी. ही विष्णूची मुलगी आहे बरं का. आणि विष्णू हा रावणाचा सासरा आहे आणि विष्णू हाच प्रभू रामचंद्र आहे. दोघं एकच आहे. पक्ष पंधरवडा चालू झालाय ना. काल झाला का आज झाला चालू? आता पक्ष पंधरवडा आता चालू झाला ना. 2-4 दिवसात होतोय चालू पक्ष पंधरवडा. आता म्हणजे पक्ष पंधरवडा पण समोर आहे. पक्ष पंधरवड्यामध्ये किमान एक जोडपं आपल्या घरी जेवलं पाहिजे बघा. नवरा बायको असो, नवरा बायको त्यांचा मुलगा असो, नवरा बायको त्यांचा मुलगा मुलगी असो, एक कुटुंब जेव घाला तुम्ही पक्ष पंधरवड्याला. आपली पाठीमागची जी काही पाप आहेत ना, पाप निघून जातील आपल्या घरातून. घरातून दोष निघून जातील. चांगल्या चांगल्या घरातून चांगली माणसं बाहेर का येत नाही? त्याचं कारण पाप असतंय, बाकी काही नाही. म्हणून आपली चांगली माणसं पुढं पिलावळ आपली चांगली असावी या अंगाने जर काही विचार करायचा असेल तर अन्नदान करा गड्या. अन्नदान करा, अन्नदान करा. काय कशाच्या निमित्ताने करा? अन्नदान करा. बाकी काही करू नका, अन्नदान करा. असो एक गोष्ट आहे का महाराजांनी सांगितलं. त्याची आई धन्य, धन्य माता पिता तयाची. त्याचे वडील धन्य आहेत. आणि ज्या कुळामध्ये कुलवान मुलगा मुलगी जन्माला येते, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत, गीता आपला ग्रंथ आहे, भागवत आपला ग्रंथ आहे. करीती श्रवण, ऐका, चांगलं ऐका, चांगलं राहा. चांगलं ऐकलं की चांगलं सुचतंय. खाणं बी चांगलं लागतंय. ज्याचं जसं अन्न त्याचं तसं मन, ज्याची जशी वाणी ज्याचं जसं पाणी त्याची तशी वाणी. म्हणून अन्न आणि पाणी या चांगल्या गोष्टी असाव्यात. एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि माझ्या कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. कोणी एक साधू होता असं सांगतात. साधूच होता. आणि जो साधू असतो तो आमच्याकडे एक माणूस नाही, नाना त्याला म्हणायचे माझं लोक. तिथूनच श्रीमंत श्री जगद्गुरु महाराज विठ्ठल